नमस्कार सगळ्यांना. मी प्रणव बनसोडे उर्फ पीके. गझल प्रावीण्य परिवार हा विविध उपक्रम घेऊन सदैव आपल्या समोर येत असतो. गझलेचं तंत्र आहे तसं अगदी धरून समोर जाणारा हा एकमेव परिवार आहे. विविध उपक्रम परिवाराकडून राबवल्या जातात. त्यातला एक उपक्रम म्हणजे नवोदितांशी गप्पा. तर आपण अनेक वाक्प्रचार नेहमी ऐकलेले आहेत. त्यातलं एक वाक्प्रचार आहे, मज पामरासी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. ही साधू उक्ती म्हणून तर आपण खूप वेळा ऐकली आहे, पण त्याची अनुभूती आज मला घेताना खरोखर आनंद होतोय. आज नवोदितांशी जी गप्पा होती, ते नाव जरी नवोदितांशी असलं तरी एक आगळा हा उपक्रम आहे. परिवारात आम्ही सकाळपासून कुणाला सांगितलं नाही. गुलदस्त्यात आजचे पाहुणे ठेवले होते. तर आजचे पाहुणे हे कुणी नसून, ज्यांना अहंकाराचा इतकाही लवलेश नाही, असे गझल प्रवीण्य परिवाराचे सर्वेसर्वा, हजारपेक्षा जास्त लोकांना ज्यांनी सहज गझलेचं तंत्र शिकवलंय, असे आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर यांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करताना मला खूप आनंद होतोय. तसेच ज्या गुरुमाऊलींकडनं आपण गझल शिकलो, त्यांना गझलेवर प्रश्न विचारायच्या जेव्हा पेच प्रसंगात मला सरांनी टाकलाय, त्याची सुद्धा अनुभूती शब्दातीत आहे असं म्हणायला हरकत नाही. सरांविषयी बोलायचं म्हणजे संपूर्ण परिवाराचा सर जीव की प्राण आहेतच. पण यासाठी आज सरांना इथे इन्व्हाइट करावं असं वाटलं, की सरांचा जो साहित्य प्रवास किंवा गझल प्रवास आहे तो खूप कमी जणांना माहित आहे. तो कधी सरांनी कधी असं पब्लिक होऊ दिलेला नाही. तर एक मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला, की मागच्या स्नेहसंमेलनात रात्रीच्या शेवटच्या प्रहरात तो मी सरांकडनं काढून घेतला. गप्पा करता करता बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, पण त्यातल्या गोष्टी त्या सगळ्यांसमोर याव्यात, की सर कसे गझलेकडे आले किंवा सरांनी कसं गझल प्रावीण्य परिवार चालू केला. त्याचबरोबर तंत्रशुद्ध गझल ही आजच्या सुद्धा जगात विनामूल्य शिकवल्या जाते. या सगळ्यांचा महामेरू म्हणजे आपले प्रवीण सर आहेत, आणि त्यांनी हे गझलेचं जे सगळ्यांना लावलेलं वेड आहे, सगळ्यांच्या म्हणजे पदरात जी त्यांनी पुष्पांजली टाकलेली आहे गझलेची, ती त्यांच्याकडनंच आलेली आहे. तर मी आता तुमच्या सगळ्यांच्या मधात न येता सरळ सरांना इथे पाचारण करतो. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या गप्पांमध्ये. नवोदितांशी गप्पा हा जरी उपक्रम असला तरी आज आपण गप्पाच म्हणूयात. कारण तुमच्यासमोर आम्ही सगळे, तुम्ही हिमालयाचे शिखर आहे आमच्यासाठी आणि आम्ही तिथले छोटे अगदी उभे असणारे आहोत. तरी माझ्या बालबुद्धीला जे काही प्रश्न सुचतील ती मी तुम्हाला विचारतो. बोलिली लेकुरे विडी वाकुडी उत्तरे, त्याप्रमाणेच मी काही विचारतो आणि तुम्ही अगदीच त्याला साधेच उत्तर द्याल, यात काही शंकाच नाही. तर गुलदस्ता आज आपण मोकळा करूयात. आणि प्रेझेंटिंग प्रवीण सर, सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद प्रणव, आणि संपूर्ण परिवारालाही धन्यवाद. खरं तर सकाळी प्रणवशी बोलताना वाटलं की आपण थोडंसं बोलावं, कारण नवोदितांशी गप्पा म्हणत असताना खरं तर गझलेच्या क्षेत्रात जर कोणी स्वतःला अगदी त्यात मुरलेला किंवा असं म्हणत असेल तर ते खरोखर चुकीचं होईल. कारण प्रत्येक गझल काही ना काहीतरी शिकवत असते, प्रत्येक शेर काही ना काहीतरी शिकवत असतो, आणि ते नवीनच शिकणं असतं. त्यामुळे प्रत्येक जण त्यामध्ये नवोदितच आहे, अगदी मग तो कितीही वर्ष लिहित असला तरी. त्यामुळं मी स्वतःला काही अगदी फार मोठा आहे काही गझलकार किंवा असं कधीच मी म्हणत नाही, कारण गझलेत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या शिकणं हे आहेच. आणि त्या अनुषंगानं मी ही नवोदितच आहे, कारण अगदी नवीन शेर एखाद्याचा वाचताना देखील त्यातून वेगळी अनुभूती मिळते, नवीन काहीतरी शिकायला मिळतच असतं. आणि त्या अनुषंगाने मी खरोखरच नवोदितच आहे, आणि त्या म्हणूनच आजच्या या नवोदितांशी गप्पामध्येच मला थोडस बोलायची संधी मिळाली. तर नक्कीच म्हणजे मलाही आनंद आहेच, आणि त्यातून काही जर मला सांगता आलं तर ते मी माझ्याकडून 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि अगदी आज शॉर्ट नोटीसवरच आम्ही तुम्हाला हे केलं त्याबद्दल यु नो काय म्हणतात त्याला. सर, मला पहिला असा प्रश्न विचारावा सर, ऑफकोर्स मी जे इंट्रोडक्शन मध्येच म्हटलं, की तुमच्या साहित्याचा तुमचा प्रवास वगैरे अगदीच खूप कमी लोकांना परिचित आहे तो. तर आज मला असं वाटतं की तुम्ही तो आम्हाला सांगावा, की साहित्याचा आणि तुमचा संबंध कसा आला. मग आपण गझलेकडे वळूया. खरं तर वैयक्तिक असा साहित्याचा संबंध असं कुणाला विचारणं म्हणजे हे होईल, कारण लहानपणापासून शाळेत सुद्धा असताना कविता, धडे हे साहित्य आपल्याला आहेच, आपण त्यात आलेलोच आहोत. किंवा अगदी निबंध सुद्धा जो वृक्ष वाटतो सगळ्यांना, हो. निबंध सुद्धा असे असायचे विषय
मी पोस्टमन झालो तर, किंवा मी हे झालो तर, मी ते झालो तर. म्हणजे त्या छोट्या बाळाला सुद्धा, किंवा जो पण विद्यार्थी असेल, तर त्याला त्या पद्धतीनं विचार करायला लावणारे आपले निबंध किंवा असे असायचे, की त्याला स्वतःला त्यामध्ये काहीतरी डोकं चालवून लिहावं लागेल, म्हणजेच तर साहित्य त्याच्यामध्ये आलंच आपोआप. त्यामुळे साहित्याशी संबंध म्हणला तर अगदी शालेय जीवनापासून प्रत्येकाचा असतो. हो, तो फक्त अभ्यासाशी थोडासा संबंधित राहतो. हो. अभ्यास म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आणि आवड म्हणून जर पाहणं झालं तर ऑफकोर्स कविता अगदी पहिल्यापासून वाचायला, त्या म्हणायला खूप आवडायच्या. अं, आपल्या स्वतःच्या त्यावेळच्या बालबुद्धीनुसार त्याला वेगवेगळ्या चाली लावून आपण काही म्हणजे मी म्हणायचो, त्यामुळे आपोआप त्याची आवड निर्माण होत गेली. आणि तीच पुढं ती आवड वाचनामध्ये होत गेली. आणि माझं नशीब चांगलं असं म्हणा, की मी ज्या ठिकाणी होतो लहानाचा मोठा झालो, कोल्हापूरमधलं एक गारगोटी गाव आहे, ठिकाण आहे, तालुका प्लेस आहे. तर तिथे एक खूप जुनी अशी लायब्ररी आहे, वाचनालय आहे. जवळपास 100 एक वर्ष झाली असतील त्याला. वा. आणि त्यामध्ये हजारो पुस्तकं आहेत. हम्म, आणि त्या लायब्ररीचं आमचं पूर्ण कुटुंब आजीवन सदस्य आहे, किंवा होतं अगदी, हम्म. आई वडिलांच्या पासून सगळ्यांच्या पासून. त्यामुळे त्यातले प्रत्येक आठवड्याला आम्ही 2 पुस्तक आणि एक मासिक मिळायचं आम्हाला आठवड्यासाठी म्हणून. अच्छा. तर ते आलं की दर शुक्रवारी आम्ही आणायचो, आणि आमच्या घरातच एकमेक आम्ही 5 जण, आई बाबाने आम्ही 3 भावंड. तर आमच्या स्पर्धा लागायची किंवा भांडणं लागायचं की मी आधी वाचणार, एवढं आम्हाला ती सवय लागून गेली होती. अरे वा. आणि त्या काळी मुळात शहरीकरण फार झालं नव्हतं, हा, आणि गारगोटी तसं मोठं शहर नाही. त्यामुळं जे काही आत्ताच्या पिढीला एक्सपोजर मिळतं, किंवा बाहेर जास्त वेळ जाण्यासाठी मिळतो, म्हणजे बाहेर फिरणं असेल, काही बघणं असेल, ह्या असा वेळ जाण्यापेक्षा आमचा वेळ जास्त हा वाचनातच जात गेला. आणि त्याची आवड आपोआपच लागत गेली. मग वाचता वाचता वाटायला लागलं की आपणही काहीतरी ह्यातलं लिहू शकतो. मग ते तोडकं मोडकं काहीतरी लिहून दाखवायचं घरी, अशा आहे ना, हळूहळू त्याची सुरुवात होत गेली. मग जी काही पहिली कविता लिहिली ती अशीच टला ट कला क असं जोडत काही ना काहीतरी लिहिलं होतं. अर्थात त्याला कविता हा शब्द जोडणं हे चुकीचं होईल हे आता कळतंय. पण त्यावेळी खूप मी काहीतरी लिहिलं असं वाटण्यासारखं त्यावेळी झालं होतं. मग घरी दाखवल्यावर सगळ्यांनी अरे वा छान काहीतरी लिहायला लागलाय, या गोष्टीचं त्यांना कौतुक होतं. काय लिहिलंय त्यात, काय मतितार्थ आहे, त्यापेक्षा हा लिहावं वाटतंय, या गोष्टीला त्यांनी आपोआपच सपोर्ट केला, किंवा त्याला चांगली चालना दिली घरच्यांनी, आणि ते आपोआप होत गेलं. मग हो, स्वतःला समजत गेलं की आपण काय लिहायला पाहिजे. आणि हळूहळू जसं म्हणतात की अनुभवातून आपल्याला ते कळत जातं. हो, आणि अनुभव आणि वय याचा काही संबंध नसतो, कारण लहान वयात सुद्धा वेगवेगळे अनुभव येतात, हो. आणि त्या ह्यानं आपण ते लिहू शकतो. त्या अशा पद्धतीनं साहित्याकडे थोडं थोडं रुची वाढत गेली, आणि त्यात रमत गेलो. वा. खूपच सुंदर. बढिया. अ, आपण गझलेला कवितेचा सरताज म्हणतो. तर ह्या गझलेची आणि तुमची म्हणजे कशी ओळख झाली, किंवा गझलेकडे मग तुम्ही कसं वळालात? गझलेकडे वळण्याचं कारण आहे काही हिंदी किंवा मराठी गाणी जी गझल आहेत, पण ती गाणी स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचली. मग अगदी माहितीची अशी हिंदी म्हणली तर तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, किंवा आपलं असे जे काय काय आहेत, होय, होय. जगजित सिंगची असू देत किंवा कुठलेही असे, तर अशी गाणी आपण ऐकल्यावर वाह वाह आपोआपच येतं. पण तर त्या ऐकत असताना थोडासा कान चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही. काहीतरी यात वेगळेपण आहे हे जाणवायचं. काय आहे हे कधीच कळलं नव्हतं त्यावेळी. पण अच्छा. ऐकताना छान वाटतं, आणि वेगळं काहीतरी आहे, नेहमीच्या गाण्यांचं सारखं नाही आहे, असं होय, कुठंतरी ते जाणवत राहायचं. होय, मग जसं थोडस मग शाळा संपल्यावर कॉलेज लाईफ आलं, त्यावेळची गाणी वेगळी होती. अर्थातच प्रत्येकाची आवड वेगळी असती. होय, पण त्यामध्ये सुद्धा गझल आली की ते वेगळं काहीतरी लक्षात येत गेलं. होय, मग नेमकं काय फरक आहे हा स्वतःचा स्वतः शोधून काढायचा प्रयत्न सुरू झाला. आणि मग ते लक्षात येत गेलं की ही गझल याला म्हणतात, ही कविता आहे, हे अमुक हे आहे, असं त्या हळूहळू त्या प्रांतात कळत गेलं. मग गझलेचं आकर्षण हळूहळू त्यामुळे वाढत गेलं, कारण त्यातलं वेगळेपण, आणि त्यातला जो काही अगदी कमी शब्दात भरपूर काय काय सांगण्याचा जो काही प्रयत्न केलेला असतो, तर ह्या गोष्टी खूप भावून गेल्या. आणि मग हळूहळू त्या गोष्टीकडे तिकडं जास्त आवड तयार झाली. आणि नंतर जेव्हा काही गझल वगैरे मराठी असतात, तेव्हा मराठी गझल ऐकल्या, त्यावेळेस वाटायला लागले की आपण हे असं काहीतरी लिहिलं पाहिजे. आपण ऐकतो पण लिहायला काहीतरी पाहिजे. आणि मग तिथून मग खरा गझलेचा प्रवास सुरू झाला म्हणायला हरकत नाही मग. अच्छा. खूपच सुंदर.
सर, गझलेचा प्रवास सुरू झाल्यानंतर तुमच्या म्हणजे मला माहित आहे की जेव्हा आपण मागे बोलत होतो की ते तंत्र म्हणजे बाराखडी खूप नंतर तुमच्या हातात आली, त्याच्या आधी तुम्ही खूप स्वतःहून प्रयत्न केला. इंटरनेट म्हणा, पुस्तकं म्हणा, या बऱ्याच गोष्टींचा तुम्हाला करावं लागलं. त्यानंतर तुम्हाला त्यातलं तंत्र कळलं. पण ते आल्यानंतर ते इतरांना वाटावं ही तुमच्याकडे तुम्हाला जी जास्त इच्छा होती, जी तीव्र इच्छा होती आणि ती खरोखर तुम्ही साकारलेली आहे. 1000पेक्षा जास्त लोक आपल्या कार्यशाळेत आलेले आहेत. 100-150 लोकांचा आपला ग्रुप आहे फेसबुकवर. मला वाटतं आपल्या एवढ्या ऍक्टिव्ह युट्यूब फेसबुकवर कोणी नसावं अजून महाराष्ट्रात, एवढे उपक्रम आपल्याकडे होतात. तर ही गझल म्हणजे असे खूप लोक आहेत की ज्यांना काही नवीन कळलं की ते आपल्या पशीच ठेवतात. पण जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तर ही जी आहे अनुभूती, ही तुमच्यापर्यंत कशी आली? म्हणजे गझल प्रावीण्याची ओव्हरऑल स्थापना कशी झाली आणि त्यानंतर इतरांपर्यंत ही गझल मोफत पोहोचवावी असं का बरं तुम्हाला वाटलं? कारण इथे पैसे देऊनही गझल शिकवणारे लोक आहेत, शिकणारे लोक आहेत. पण मग तो का बरं ध्यास तुम्हाला धरावा असा वाटला? अ, मी स्वतः पैसे देऊन शिकलोय. अरे बापरे! अर्थात आम्ही नाही शिकलो. अर्थात अर्थात अर्धवट शिकलो. अच्छा. अ, कारण काही बऱ्याच अशा कार्यशाळा आहेत की ते पैसे देऊन आपलं तंत्र, गझल तंत्र वगैरे शिकवतात. होय. पण अशाच एका ऑनलाईन कार्यशाळेत मीही सहभाग घेतला. पैसे भरले. हम्म, कार्यशाळा सुरू झाली. अशी छान हम्म. सुरुवात झाली. चांगलं शिकवायला सुरुवात झाली. आणि जे शिकवणारे सर होते, होय. वयस्कर असल्यामुळे त्यांना थोडा तब्येतीचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि नंतर ते जर असं झालं की त्यांना ऍडमिट वगैरे करावं लागलं. त्यामुळे होय. आमची कार्यशाळा कडे दुर्लक्षाने हळूहळू ते बंदच पडली. म्हणजे ते निम्म्यातच राहिलं. म्हणजे गझलेचा ग सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचला नव्हता, इतक्यातच ती कार्यशाळा बंद पडली. अरे. अर्थात असं नाही आता एक कुठेतरी आपण एक साहित्यिक किंवा एक कुठेतरी विचार करणारे आपण लोक असतो. मला होय. पूर्ण शिकवलं नाही, माझे माझे पैसे परत करा, असं तरी काय आम्ही म्हटलं नाही त्यांना. होय. कारण मग ते आपल्या ह्याला शोभलं नसतं. खरं. मग आता यातून पर्याय काय? मग थोडीशी ओळख झाली त्या कार्यशाळेतून गझलेकडे बघण्याची. मग सुरू केलं. जिथून मिळेल तिथून ज्ञान घ्यावं ही गोष्ट अगदी लहानपणापासून डोक्यात बिंबवली गेलेली होती घरातून. होय. म्हणजे समोरचा व्यक्ती कोण आहे, त्याचं पद काय, त्याचं वय काय, या गोष्टीचा मुलाहिजा न ठेवता त्यांच्याकडून ज्ञान मिळतं तर ते घ्यावं. ह्या ह्याच्यातून सगळीकडून जितकं मिळेल तेवढं ग्रहण करत गेलो आणि एकमेकाची सांगड घालत शेवटी एक तंत्र जे असतं ते आत्मसात होत गेलं. अर्थात ह्याला वेळ बराच लागला, पण जे झालं ते परफेक्ट असं जे म्हणतात की होय. जितका वेळ लागला तितका आपण प्रयास करू तेवढं ते पटकन जातं. होय. मग आता इतका वेळ मला लागतोय किंवा आपल्याला लागलाय, तर इतरांनाही तसा होऊ नये. त्यांना कुठेतरी एका ठिकाणी सगळं मिळावं. करेक्ट. भले शेवटी त्यांचं त्याच्यावरती किती काम करायचं आहे, लिहायचं आहे, नाही लिहायचं आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण देताना आपण 100% द्यावं. ह्या यानं कार्यशाळा सुरू करावा असं वाटलं. होय. गझल प्रावीण्य परिवार स्थापन केला, पण त्याच्या आधीपासून कार्यशाळा सुरू होत्या. होय. आणि नंतर मग त्यातले तयार झालेले वगैरे असे एकत्र घेऊन आपला गझल प्रावीण्य हा परिवार स्थापन झाला आणि सुरू झाला. होय. त्यात दुसरं एक गोष्ट अशी आहे की मी आधी लेक्चरशिप करायचो डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजवरती. होय. ते करत असताना एक गोष्ट माझ्या पक्की डोक्यात किंवा लक्षात आली की आपण ज्यावेळी स्वतः अभ्यास करतो किंवा थोडस पहिलं वाक्य घेतो की दुसरा एखादा कोणी आपल्याला शिकवत असेल तर साधारण 30 ते 40% कळत असतं. हम्म. आपण स्वतः अभ्यास केला की साधारण 60 ते 70% कळतं. आणि जेव्हा आपण दुसऱ्याला शिकवायला जातो होय. त्यावेळी ते 90-95% पोहोचतं. मग ज्यावेळी मी कार्यशाळा घ्यायला लागलो त्यावेळी खरी गझल मला कळायला लागली असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यातलं मग तंत्र हे अगदी बिनचूक माझ्या डोक्यात बसलं, कारण मला दुसऱ्याला ते सांगायचं आहे. मला त्यामध्ये कुठलंही हे नको ते नको असा सिलेबस बाजूला काढता येणार नाहीये. होय. त्यामुळे मला सगळं शिकणंच भाग आहे आणि ते शिकवणं हे गरजेचं आहे. मग होय. ह्या गोष्टीमुळे आपोआपच सगळं शिकणं हे सुरुवात झाली आणि तंत्र अवगत झालं म्हणायला हरकत. मंत्राकडे अजूनही वाटचाल सुरू आहे, पण तंत्र नक्कीच अवगत झालंय. सर, तुम्ही असं म्हणाल तर मग आम्ही काय बोलायला पाहिजे? पण खरंच तुमच्यामध्ये जी दानत आहे तिचं कौतुक करायला हवं सर. की तुम्ही स्वतः पुरतं ते मर्यादित ठेवलं नाही. हळूहळू जसा प्रावीण्य परिवार पुढे होत गेला, तर मला सगळ्या बाकीचे लोक हा कार्यक्रम ऐकतील त्यांना सांगावं असं वाटतं की जेव्हा सरांकडे कार्यशाळा केली होती तेव्हा सर आणि नंदिनी ताई आणि श्रेयश अशाने ती कार्यशाळा घेतली होती. पण बाकी गझलेचा महाराष्ट्रात वाढत असलेला वेग पाहता सरांनी स्वतः 9 वेगवेगळे गझलकार प्रशिक्षक तयार केलेत आणि आता सर त्यांना पहिले फ्रंट याच्यावर उभे करतात आणि मग त्यानंतर खूप अगदी नेक्स्ट लेवलला गेल्यानंतर किंवा अडचण आली किंवा कोणी उपलब्ध नसलं तर मग सर तिथे येतात.
तर सरांची जी खरंच ही जी सरांचा जो गुण आहे, सरांचा जी कला आहे, की ते स्वतःसोबत नवे नवे स्वतःपेक्षाही इतर पुढे जात असतील तर ते आनंदाने तिथे पाहतात. त्याचा त्यांना त्रास होत नाही. हीच फार मोठी गोष्ट सरांकडनं शिकण्यासारखं आहे, की आता ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही बाकीच्या लोकांनी घ्या कार्यशाळा, काही हरकत नाही, मी आहे तिथे, जेव्हा लागेल तिथे मी नक्की येतो. तर खरंच सरांचा खूप मोठा गुण आहे हा. सर, एक तुमचाच शेअर घेतो मी, त्यावर मला एक प्रश्न आहे. आणि सहसा असं असतं की मी इथं मुलाखत घ्यायला लागलो की कधी कधी थोडी कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारतो. आज तुम्ही समोर असल्यामुळे थोडं जास्तच हिंमत आलेली आहे. तुम्ही एका शेअरमध्ये लिहिलेलं आहे की व्याकरण यती शब्द योजना अचूक मागते गझल, आणि नियमांमध्ये राहून सुद्धा सुंदर, पण नियमामध्ये राहून सुद्धा सुंदर दिसते गझल. तर हा मतलाबंद गझलेत एक तुमचा शेर आहे. मात्र आज जर मी इकडे तिकडे पाहायला गेलो तर यती आणि नियम याचा अतिशय भंग झालेला असतो. आणि मग तशा गझला पुस्तकांमधनं सुद्धा येतात. तर ह्या वेळेस जे असतं तर ती मानसिकता काय म्हणजे लोकांना पुढे गझल महत्वाची वाटते की नाव पुढे जाणं महत्वाचं वाटतं, आणि मग त्यावर आपण आळा कसा घालायला पाहिजे? नाही, त्याच्यावरती आळा तर नक्कीच आपण घालू शकत नाही. आपण स्वतःवरती आळा घालू शकतो. ओके. अं, त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची. हं. राजहंस हा वेगळा आपण का म्हणतो इतर हंसांसारखा? होय. त्याच्या पुढे अगदी दूध आणि पाणी मिसळून दिले तरी तो फक्त दूध पितो. कुठल्याही गझल कुठल्याही स्वरूपात आपल्या समोर आल्या तरी होय. तंत्रशुद्ध गझल निवडून वाचणं हे आपण राजहंस व्हायचंय त्या बाबतीत. क्या बात. कारण एखाद्याला तू पुस्तक काढू नको, तुझं हे चुकतंय हे असं आपण सांगू शकत नाही. खरं तो खरं. भले गझलकार ज्येष्ठ असू दे, नवीन असू दे, कोणीही असू दे, होय होय होय. त्यांच्या गझल तंत्रशुद्ध आहेत नाहीत हे आपण अगदी म्हणजे चुका असतील तर त्या सांगू शकतो, पण त्यांना आपण तुम्ही ते प्रकाशित करू नका, हे योग्य नाही असं सांगणं अतिशय जवळचं असेल तर एखाद्या वेळी सांगू, पण सगळ्यांनाच नाही सांगू शकत. त्यामुळं आपण राजहंस होणं हेच त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. आणि तसं जर राजहंस वाढत गेले तर आपोआपच काय होईल, असे जे काही काय म्हणूया आपण आता गझल म्हणून जे स्वतःच काय वाटेल ते जे पेरत निघाले तर त्यांना आळा बसेल. कारण शेवटी दर्जा हाच टिकतो, हे तर त्रिकालबाधित सत्य आहे. कारण जर योग्य असेल आणि जर चांगलं असेल तर ते नक्कीच टिकतं. आणि आपण जर नियमात राहून प्रत्येक गोष्ट जर व्यवस्थित लिहित असू तर ते होय. कधीही वाया जाणार नाहीये. अर्थात याच्यामुळे काय होईल, दुसऱ्यानं जर एखाद्यानं चुकीचं गझलांचं पुस्तक काढलं जरी असेल, त्यामध्ये होय. बाबा एक 100 गझल आहेत आणि त्यातल्या एक 40-50 मध्ये चुका निघतात, तर आपण त्या 40-50 गझलांमधल्या चुका आपण शोधतोय वाचताना, होय. याचाच अर्थ आपण व्यवस्थित काम करतोय. त्यांना आपण मोठं करतोय असा त्याचा अर्थ नाही. आपण आपल्या जे काय आपलं ज्ञान आहे गझलेचं ते पुन्हा पुन्हा आपण तपासून बघतोय असा त्याचा अर्थ आहे, कारण आपण त्या पुस्तकामधल्या गझलांचं मध्ये चुका शोधण्याचं काम करतोय होय. किंवा तशा पद्धतीने बघतोय. आपली नजर तशी झाली आणि तेच आपले डेव्हलपमेंट आहे किंवा तेच आपल्याला अपेक्षित आहे. अगदी. दुसरं तू जे म्हणालास अशी बोलता बोलता की आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्याला द्यावं का वाटतं किंवा दुसऱ्याला पुढं केल्यावर जास्त आनंद का होतो, हा अर्थात माझ्या आई बाबा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे असं म्हणेन, की ती बुद्धी तशी आहे. त्यात वा. माझं शून्य वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. खूपच सुंदर. हो सर, आई वडिलांची कृपा, आई वडिलांचे आशीर्वाद हे अगदीच आपल्या पाठीशी असतातच, आणि त्यामुळेच आपण घडत जातो अगदी व्यवस्थित. आणि तुमची तुमच्या आई वडिलांविषयी असणारी श्रद्धा मला वाटतं परिवारात सगळ्यांनाच माहित आहे. हे अजून एक मी एक मार्क केलेला आहे की एखादा जेव्हा आपला दैनिक एक शेर स्पर्धा हा एक उपक्रम गझल प्रावीण्य परिवार राबवतो, ज्यामध्ये रोज एकच शेर लिहायचा असतो जेणेकरून सगळा फोकस एका याच्यावर होतो. तर सहसा आजपर्यंत जवळपास 10,000 शेर त्यामध्ये आले असतील. 2 वर्षापासून तो उपक्रम, 2.25 वर्षापासून चालू आहे. त्यामध्ये मॅक्झिमम वेळा जर तंत्रशुद्ध शेर असेल आणि तो आईवर असेल, तर सरांनी त्याला ते विजेता शेर म्हणून निवडलेला आहे. तर सरांना आईविषयी असणारं प्रेम, आईविषयी असणारी तळमळ जी आहे माझ्याही लक्षात ती, आले असं. होय. ते मी खूप मार्क केलं की सहसा एखाद्या कोणाचा आईचा शेर असेल आईवर, आणि जर तो तंत्रशुद्ध असेल तर मग सर तो विजेता म्हणून काढतात. त्यामुळे आईविषयी त्यांची असणारी श्रद्धा ही त्यामधनं दिसून येते. ऑब्झर्वेशन आहे सर माझं की आईचा मला शेर यातून बाकीच्यांना कळलं नंबर यासाठी काय करावं लागेल. पण मला वाटतं की तुम्ही परिवारात अशी शिकवण दिलेली आहे की आता नंबरसाठी कोणी लिहत नाही परिवारात. आता फक्त ती आहे ती गझल अजून तंत्रशुद्ध व्हावी. जे कोणी लिहिणारे याचं आपले 40-50 काय लोकांचा करावं. जे रेग्युलर लिहितात,
त्यांना नंबरशी काही घेणं देणं नाही. त्या मोहापासून तुम्ही आम्हाला दूर केलंय. आता नंबर आणि प्रमाणपत्र वगैरे डझंट मॅटर. क्वालिटी इज व्हॉट आपण सगळेजण पाहतो. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की या खूप लोकांकडनं म्हणजे जे आपण कार्यशाळेत असतो, तर प्रत्येक कार्यशाळेत मला अनुभव येतो की सगळ्यांना मतला लिहितानाच सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जातो. शेअर फटाफट फटाफट होतात सुद्धा, शिकत असतात, त्यामुळे एक्साइटमेंट पण खूप असते. पण मतला खूप कठीण जातो. तर मतला आणि मतला ही जमीन ठरवते. तर असं तुम्ही काहीतरी आम्हाला सजेस्ट कराल का, जेणेकरून कार्यशाळेतले काही लोक इथे आहेत आणि कार्यशाळेतले सगळेच लोक हे व्हिडिओ पाहतील, तर मतला हा लिहिण्यासाठी असं काय विशेष करावं, किंवा असं कुठल्या दृष्टिकोनाने पाहावं की जेणेकरून मतला करणंही सोपं जाईल? अं, आता सोपं जावं म्हणून जर करायला गेलं तर ते खरोखर जास्त अवघड होईल. कारण शॉर्टकट वापरला तर ते शक्य नाहीये. हा, फक्त एक आपण करू शकतो याच्यामध्ये. जसा आपण शेअरचा विचार करतो, म्हणजे पहिल्यांदा काय खयाल आला पाहिजे, होय. नंतर तो शब्दात मांडायचा आहे. मग तो मांडत असताना तो कशा पद्धतीनं मांडायचा आहे, शेअर म्हणून मांडायचा आहे की मतला म्हणून मांडायचा आहे, हे आधी स्वतः ठरवलं पाहिजे. तुम्ही जर मतला म्हणून आधी 2 काफिये तयार केले हम्म, किंवा हम्म. 2 कवाफे घेतले हं, हं, आणि त्यानुसार जर लिहायला गेला, बाकीचे शब्द जुळवायला गेला, तर तुम्हाला मतला खरोखर तो जमणार नाही किंवा तो अवघडच जाणार. तुम्ही सुरुवात कशी केली पाहिजे, आधी विचार आला पाहिजे आणि त्यातून शेअर किंवा मतला तयार झाला पाहिजे. ही प्रोसेस उलटी आहे. हं, आता आपण कार्यशाळेत काय करतो, तंत्र अवगत होण्याच्या दृष्टीनं हं, आपण सांगतो की आधी निदान 6 कवाफी तयार ठेवा, मग गझल लिहा, असं सांगतो. हं. का सांगतो, तर तंत्र पूर्णपणे अवगत होण्याच्या दृष्टीनं. एकदा ते अवगत झालं की तुम्हाला मग जो काही आपल्याला त्याच्यावरती विचार करायचा आहे, तर तो मंत्राचा आहे. म्हणजेच काय, गझल ऍक्च्युली आपल्याला लिहायची आहे. जे काय तंत्र अवगत होईपर्यंत आपण लिहित असतो, हे गझलेसारखं दिसणार काहीतरी लिहित असतो, त्याला गझल म्हणू नये. मी होय. कायम सांगतो हे. होय. कारण फक्त तंत्रात बसली म्हणजे गझल नाहीये. होय. तंत्रात बसून त्याच्यामध्ये जर खरोखर अर्थ छान निघत असेल तर ती गझल आहे. होय. तर तशा पद्धतीनं जर आपली प्रोसेस राहिली की आधी विचार येऊ दे, त्या होय. विचाराचं आपल्याला काय नेमकं लिहायचं आहे हे लक्षात येऊ दे, आणि मग मतला आणि गझल शेअरकडे जाऊ दे. मतला लिहित असताना विचार आपला पक्का असतो, तो लिहून काढा. सरळ गद्यामध्ये असू दे, निबंधामध्ये असू दे, एक पॅराग्राफ मध्ये असू दे, लिहून काढा. आणि मग तो ठराविक शब्दामध्ये बसवताना कसा छान बसेल असं लिहा. त्यामध्ये 2 कवाफी मग जर मिळतील त्याच ह्याच्यात, तर तो मतला आपोआप होऊन जातो. मतला लिहायसाठी पण वेगळे कुठलेही काही एफर्ट घेऊ नका. जसा शेअर आपण लिहायचा तसाच मतलाही लिहायचा आहे. आपोआप त्यामध्ये 2 कवाफी आपल्याला मिळत जातात. होय. कारण जर एक विचार आला की त्याला संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे कवाफे आपल्याला भरपूर मिळतात, त्यातले कुठले वापरायचा हा आपला चॉईस असतो. होय. शक्यतो असा लिहावा शेअर की तो वाचणाऱ्याला त्याच्या अनुभवातनं त्याचा वाटावा, त्याला वेगळा अर्थ त्यामध्ये मिळावा. हं, हं, हं. आपण लिहिलेलाच अर्थ समोरच्यालाही आला पाहिजे या अपेक्षेनं लिहू नका. कारण तसा लिहिला की शेर हा फक्त संकुचित झाला एका विचारापुरता. मी एका विचाराने लिहिला असेल, वाचनाला त्याच्या अनुभूतीनं दुसरा त्याचा अर्थ लागला, तिसऱ्याला तिसरा अर्थ लागला, तर तो खरा शेर असं म्हणायला हरकत नाही. या. तशा पद्धतीने विचार करा. आणि ही गोष्ट डोक्यात जाण्याच्या दृष्टीनं आपण एक रसग्रहण हा आपण हे घेतोय होय. उपक्रम. तो होय. कशासाठी आहे, तर तो फक्त याच्यासाठी आहे. खरं सांगायचं झालं तर रसग्रहण ही प्रक्रिया शेर किंवा गझल ह्याच्या बरोबर विरुद्ध आहे. होय. गझलेमध्ये किंवा शेरामध्ये आपण काय करतो, एक मोठा विचार छोट्याशा शब्दात आणून लिहितो. आणि होय. रसग्रहण काय, एका छोट्या शहराचं मोठा आपण काय काहीतरी भरपूर लिहितो. होय. पण तो उपक्रम आपण काय घेतोय विरुद्ध असून सुद्धा, तर एका शहराचे वेगवेगळे अर्थ कसे मिळू शकतात हे लक्षात येण्याच्या दृष्टीने. होय. म्हणजे तो शेर रसग्रहण लिहिताना आपण किती भरपूर लिहिलंय यापेक्षा त्यातून आपण काय सांगतोय. भले ते 2 ओळीमध्ये तुम्ही सांगितलं की मला हे जाणवलं, तरी ते चांगले रसग्रहण आहे. त्यातनं वेगळा विचार आपल्याला जाणवला तर ते चांगलं रसग्रहण आहे. होय. म्हणजे तो उपक्रम ह्यासाठी आपण परिवारामध्ये घेत असतो. मग दर गुरुवारी एका शेरावर असेल किंवा आपलं महिन्याचं एकदा जे आपण गझलेवरती रसग्रहण घेतो ते सुद्धा असेल. तर तो उपक्रम त्यासाठी आहे की एकाच शेरामधून पुन्हा कोणाला काय काय जाणवतं. त्या दृष्टीनं मग आपण शेर लिहिताना काय व्हायला पाहिजे हे आलं पाहिजे. खूपच सुंदर, खूपच सुंदर. एक प्रश्न सर नेहमी एक विचारला जातो, की गझल तंत्र शिकल्यानंतर जेव्हा लोक आपल्या मुख्य परिवारात येतात, त्यानंतर मग त्यांचा सहसा हा प्रश्न असतो की आम्हाला गझलियत आमच्या गझलेला आली आहे का? तर याचं उत्तर तुम्ही कसं, समजा एखाद्याने विचारलं की गझलियत आलेली आहे का, तर ती कशी समजावी की हो गझलियत माझ्या गझलेला आलेली आहे? याविषयी ऐकून घ्यायला आवडेल. एक 2-3 गोष्टी तरी आपण सर्वसाधारण ज्या आहेत
त्या तरी स्वतःच्या स्वतः पडताळून पाहू शकतो. एक म्हणजे पूर्ण शेर वाचल्यानंतर मी फक्त एक ओला मिसरा किंवा सानी मिसरा म्हणत नाहीये, तर पूर्ण शेर वाचताना कुठंही न अडखळता एक सलगता त्यामध्ये आली पाहिजे. तरी सुद्धा दोन्हीही मिसरे हे स्वयंपूर्ण पाहिजेत. म्हणजे पूर्ण मुसरा हा परिपूर्ण पाहिजे, नाहीतर एकावरती दुसरा अवलंबून आहे असा मिसरा नको आहे. तरी सुद्धा ते दोन्हीही वाचताना एक लयबद्धता आली पाहिजे. हा सगळ्यात पहिला म्हणजे तंत्र त्यात येईल. दुसरा महत्वाचं म्हणजे काय आहे, तर दोन्ही मधला जे काय आपल्याला विचार सांगायचा आहे तो व्यवस्थितपणे पोचतो का. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण तंत्राच्या ह्याच्यात अडकत असताना आपल्याला जे सांगायचं आहे ते व्यवस्थित पोचत नाही. मग तो न पोचणं म्हणजे तुमची गजलेत गेली. तो जो आपल्याला अर्थ सांगायचा आहे हाही पोचला पाहिजे. त्याचबरोबर त्यातून वेगळे अर्थ हे त्या दुसऱ्याला मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यात लिहिलं गेलं पाहिजे. तर त्याला आपण ती गजलियत म्हणू शकतो. म्हणजे शेरामधून जे अपेक्षित आहे ते तर पटकन आलंच पाहिजे. पहिल्यांदा वाचल्या वाचल्या लिहिणाऱ्यानं कुठल्या ह्यानं लिहिलंय तेही आलंच पाहिजे, आणि त्यासोबतच वाचणाऱ्याला त्याला स्वतःच सुद्धा ते लक्षात आलं पाहिजे की ह्या अर्थानं पण ते जातो. मग आता स्वतःच्या शेरामध्ये किंवा गझलेमध्ये गजलियत आहे की नाही हे कसं कळणार आहे, तर तो शेर लिहा, विसरून जा, आणि पुन्हा कधीतरी 15 दिवसांनी महिन्यानी तो वाचा. तो वाचल्यावर आपण ज्या अर्थाने लिहिलाय त्या सोडून दुसरा कुठला अर्थ मिळत असेल तर त्याला गजलियत आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वतःच स्वतः हे परीक्षण करू शकतो, पण त्याच्यासाठी धैर्य हे पाहिजे. कारण लिहिलं की लगेच मला त्याच्यात गजलियत आहे की नाही हे कळणं जर अपेक्षित असेल तर खरं नाही. मग तेवढं ते सोपं असतं तर प्रत्येकाने केलं असतं. खरं ते अवघड वाटलंच नसतं एवढं सोपं असतं तर. खरं. असा तुमचा एक शेर होता, जो मला दोन वेगवेगळ्या अँगलनी सर कळाला. तर मी तुमचा एक शेर वाचला होता की जमला नाही व्यापार कधी प्रेमामध्ये, जमला नाही व्यापार कधी प्रेमामध्ये, तिला जिंकले मला स्वतःला हरता हरता, तिला जिंकले मला स्वतःला हरता हरता. तर अगदी पहिल्यांदा वाचल्याबरोबर तो मला म्हणजे कॉलेजच्या आठवणींकडे घेऊन गेला. पण काही दिवसानंतर जेव्हा मी तो शेर वाचला तर म्हटलं, "अरे, हे तर गझल आहे." स्वतःला जेव्हा आपण थोडं हे करतो तेव्हा आपण ती जास्त तिच्या जवळ पोहोचतो. मी पणा बाजूला सारला तर आपण गझलेच्या जास्त जवळ जातो. तर खरंच खूप सुंदर उदाहरण दिले आणि त्याला साजेसा शेर सुद्धा लगेच आठवला सुद्धा. यानंतरचा जो प्रश्न आहे सर, तो असा येतो की एक वेगळा अट्टहास सध्या गझलेसाठी सगळीकडेच पाहायला मिळतो. तो म्हणजे गझल अजून लोकांनी वाचावी किंवा काहीतरी गझलेत वेगळं केलेलं आहे हे दाखवायसाठी मिश्र वृत्त हा प्रकार मी फेसबुकवर पाहतोय फार वाढलाय. कुठले तरी दोन वृत्त एकत्र जोडायचे, पण मग ते वाचताना प्रॉब्लेम जातो. त्यातली लय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं निघून जातात. तर तुम्हाला त्यावर काय सांगावं असं वाटतं की मिश्र वृत्त हे हाताळावे का नको, किंवा काय त्याचे व्यवधान कुठले सांभाळावे, याविषयी मला थोडं ऐकायला आवडेल. चांगला प्रश्न आहे. मिश्र वृत्ताबाबतीत बोलायचं झालं तर फक्त लिखाण म्हणून जर आपल्याला जास्त बघायचं असेल, आपल्या लिहिलेल्या कलाकृतीकडं रचनेकडं जर आपण फक्त लिहायचं आणि सोडून द्यायचं असा जर आपला विचार असेल तर मिश्र वृत्त वापरा किंवा काहीही चालेल, त्याच्यामध्ये प्रयोग चालतील. पण ते कुठेतरी पुढे जाऊन चांगल्या ठिकाणी सादर केले पाहिजे, चांगल्या पद्धतीने सादर केले पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर काही गोष्टींचं त्याच्यावरती कंट्रोल असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर जी जुनी काही गझल होत्या, मग अशी मी सुरुवातीलाच उदाहरण सांगितलं की गझलीड का मला वाटलं याच्यामध्ये, की काही गझल ह्या गाणी स्वरूपामध्ये आपल्या समोर आल्या आणि त्या आल्या कारण का, कारण त्याच्यामध्ये एक लय होती, त्याला संगीत द्यावाला काहीतरी तिथं होतं त्याच्यामध्ये. आणि ही जी सगळी वृत्त जी आहेत मराठीमध्ये ती लयबद्धच आहेत, कुठलीही असू देत मग ती. त्याला एक प्रत्येक वृत्ताला एक प्रकार स्वतःची एक लय आहे, आणि त्या लयीमुळे काय होतं, त्याला चांगलं आपण संगीत देऊ शकतो, चांगल्या प्रकारे ते ऐकू शकतो. संगीत जरी नसलं तरी सादर करताना आपण एक त्याला तालबद्ध आपण सादर करू शकतो. पण जर मिश्र वृत्त घेतलं म्हणजे दोन वेगवेगळ्या चालींची, दोन वेगवेगळ्या त्यांच्या अंगीभूत असणाऱ्या लयीची दोन आपण वृत्त जर आपण एकत्र घेतली तर ते लिहिताना सोपं जाईल, त्यामध्ये काहीच हे येणार नाही, अडचण येणार नाही. पण जेव्हा ती कधी सादर करायला जाऊ त्यावेळी हमखास तिथं आपल्याला त्याचा जो काही आपल्याला त्यामधली चूक किंवा जी अडचण आहे ती लक्षात येईल. कारण काय होतं, सादर करत असताना एक लय महत्वाची असते. भले तुम्ही ते तरुण राहू द्या तरी सुद्धा साधं सादर करत असताना सुद्धा त्याला एक लय गरजेची असते, आणि तिथं तो मार खातो म्हणजे मिश्र वृत्तामध्ये. मग त्यामध्ये अजून एक काम करू शकतो, जर तसंच लिहायचं आहे
तर साधारण एकसारख्या लय असणाऱ्या दोन वृत्तामध्ये आपण एकत्र करून लिहू शकतो. म्हणजे जर आपल्याला असं वाटतं की आपला जो खयाल आहे हा एका वृत्तात बसणारच नाही, असं जेव्हा आपल्याला खात्री पडते, आम्हाला दोन हे वृत्त लागतीलच असं जेव्हा आपल्याला जाणवतं, त्यावेळी दोन वृत्ताची साधारण लय एकसारखी आहे अशा पद्धतीची निवडून त्यामध्ये लिहा. नाही मला वेगळं काहीतरी करायचं आहे सगळ्या जगापेक्षा म्हणून मी दोन वृत्त घेऊन लिहितोय, असं असेल तर माझं स्पष्ट मत आहे, लिहू नका तशा पद्धतीनं. म्हणजे थोडस हे व्यवधान ते सांभाळलं गेलंच पाहिजे. मी एक मागे एक आपल्या ह्याच्यावरती मेसेज किंवा एक फोटो छोटासा टाकला होता की मला काय जमतं हे आधी कळलं तर मला काय शिकायचं हे लक्षात येतं. हा विचार खरोखर प्रत्येकानं आधी केला पाहिजे. हे मला खरोखर जमणार आहे का, आणि जमल्यानंतर ते मग ते योग्य होणार आहे का, मग मी हे शिकतो आणि लिहितो अशा पद्धतीनं. गझल क्षेत्रात बरीच अशी लोक आहेत की मला ती गझल शिकायचं आहे, काय वाटेल ते होऊ दे असे म्हणून आलेली आहे. तसं नको, आवड म्हणून या त्याच्यामध्ये. मला का ते जमत नाही म्हणून ते चॅलेंज म्हणून येऊ नका. ती सुंदर अशी एक कलाकृती आहे गझल म्हणजे, लिखाण म्हणजे. त्याच्याकडे तुम्ही ते चॅलेंज म्हणून बघायला लागला तर तुम्हाला ते खरंच कधीच सापडणार नाही. आणि जरी सापडलं, तंत्र वगैरे अवगत झालं, तर ते दुसऱ्याच्या हृदयापर्यंत नक्कीच जाणार नाही. ते आवड म्हणून या, त्याच्याकडे एक सुंदरताच्या दृष्टीनं बघा आणि आपोआप तसं लिहा, ते दुसऱ्याच्या हृदयापर्यंत खरोखर जाईल. वा, खूपच सुंदर. अगदी उपरोक्त उत्तर तुम्ही दिलेलं आहे सर. सर, यानंतरचा एक प्रश्न मला असा पडतो, ज्यादी आपण यावर टच केलेला आहे. पण पहिले काफिये शोधायचे आणि मग गझल लिहायची, हे खूप वेळा होत राहतं. आणि अशी एक अनुभूती आहे की त्यातनं हळूहळू माणूस बाहेर सुद्धा पडतो, की पहिले खयाल येतो आणि त्यानंतर ती गझल होते. सुरुवातीला तुम्ही म्हणता की अगदी सुरुवातीला ते होतं की आपण पहिले काफिये निवडतो. पण मग असे जण खूप जण दिसून येतात की पहिले काफिये ठरवले असतात आणि मग ते शेर त्याच्या भोवती गुंफले. हे कळून येतं वाचताना की हा काफियाला जोडायसाठी लिहिलेला त्याचा खयाल आहे तो मांडलेला. तर त्या वृत्तीतनं कसं बाहेर पडायचं, म्हणजे ती सवय कशी मोडावी, असं एक प्रश्न नेहमी पडतो. त्याच्यासाठी खूप वाचन इतरांचं पाहिजे. अच्छा. ओके. इतरांच्या गझलांचं असं वाचन पाहिजे. आणि नुसतं वाचन म्हणजे काय, वाचलं अरे वा छान वाटलं आणि सोडून दिलं असं नाही. तर तर ते योग्य आहे नाही आहे हेही तपासता आलं पाहिजे, तंत्राच्या दृष्टीनं आणि सर्वच. कारण सगळेच लिहिणारे अगदी तंत्रशुद्ध आणि मंत्रयुक्त लिहितात असंही नाहीये. कारण आता आपल्या समोर जर वाचन करायचं म्हणलं तर फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरपूर असे काय काय लिहिणारे सापडतील की ते न वाचलेलं बरं असंही कदाचित वाटू लागेल. काही जण अशी पण आहेत त्याच्यात. आणि काही जणांच्या गझल इतक्या सुंदर असतात की त्या पुन्हा पुन्हा वाचाव्या अशाही आहेत. मग आता आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे, तर सगळ्याच वाचायचं आहे. म्हणजे वाचन टाळायचं नाहीये, फक्त त्यातून काय घ्यायचं हे आपल्याला निवडायचं आहे. ज्या तंत्रशुद्ध आणि मंत्रयुक्त गझल आहे त्या पुन्हा पुन्हा वाचा, त्या कशा लिहिलेत, कसं केले हे बघा. त्यातला जो खयाल आहे हा कशा पद्धतीनं मांडलाय ते लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळा काय होतं, काही असे एक एक उदाहरण आहेत. म्हणजे माझ्याकडेही अशी बरीच पुस्तकं किंवा प्रस्तावना लिहिण्यासाठी म्हणा किंवा काहीतरी शुभेच्छा लिहिण्यासाठी अशा गझल संग्रह वगैरे येत असतात. होय. म्हणजे त्याच्यावरती लिहून त्यांना पाहिजे असतं. आपल्या परिवारातही काही एक दोघांनी तसे घेतलेत, आपल्यालाही माहिती आहे. म्हणजे आपल्या यशवंत सरांच्या याला शुभेच्छाच मी दिले वगैरे तसे बाहेरचे पण येतात, त्यांनाही मी दिले. पण ते वाचत असताना लक्षात येते की ह्यात खूप तांत्रिक चुका आहेत. हो. म्हणजे तंत्रामध्ये खूप त्याच्यामध्ये बिघाड आहे. तर ते मग तसा असून सुद्धा का शुभेच्छा द्यायच्या, तर त्यांच्यातला जो काही मंत्र आहे तो चांगला असतो त्यावेळी एखाद्या वेळेस. मग तो आपण फक्त घ्यायचा आहे. तंत्रशुद्धता फक्त जर बघत बसलं तर तसंही होणार नाही. तंत्र शुद्धता पाहिजेच पाहिजे, पण तंत्र शरणता नको आहे. तर वा. म्हणजेच काय, हम्म. आपण तंत्र वापरायचं आहे पण होय. फक्तच तंत्र असं नको आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या गझल वाचत असताना त्याच्यातला आत्मा जो आपण खयाल असं ज्याला म्हणतो, तर त्या हो. खयालच्या पण बघा तो कसा लिहिला हे बघा. हळूहळू आपल्या लिखाणात त्याची सुधारणा होत जाते. वा. एक एक तर असे महाभाग मी बघितलेत किंवा माझ्या बघण्यात आलेत की ते काय करतात, एखाद्या गझलेचा एक मिसरा आणि दुसऱ्या गझलेला दुसरा मिसरा एकमेकाला जोडायचे, असे सहा काहीतरी पाच शेअर करायचे आणि खाली आपलं नाव टाकून द्यायचं. असे अरे महाभाग म्हणजे त्यांना काहीच माहित नसतं गझलेच. बरं, वा. मंत्राचं तर ह्यात काहीच विषय नाही, असेही आहेत.
खरंय अर्थात खरंय. असल्या गोष्टी वाचू नका, पण हे वाचायचं का हे लक्षात काय येतं, कारण आपण त्यामध्ये परफेक्शन होण्यासाठी असे प्रकार करतात लोक. हे होय. कळाल तरी आपलं परफेक्शन वर झालं पाहिजे, अगदी त्याच्यासाठी ते वाचायला अगदी. पाहिजे. आणि अं, यातूनच मग सुरुवात जी आपली आहे, की होय आधी कवाफी शोधा आणि मग लिहा. होय तंत्र अवगत होण्याच्या दृष्टीने ते गरजेचं आहे, होय. ते करा. पण हळूहळू वाचन वाढवा त्याच्याबरोबर, म्हणजे तंत्रही अवगत होईल आणि तुमचे खयालही वाढत जातील. आणि फक्त गझल वाचा असं मी कधीच आतापर्यंत सांगितलं नाही होय आणि आताही सांगणार नाहीये. होय तुमचं वाचन कुठल्याही पद्धतीचं असू दे, होय. काहीही वाचा. वाचनातून तुम्हाला वेगवेगळे विषय डोक्यात येतील, वेगवेगळे खयाल येतील. फक्त गझलच वाचत राहिला तर फक्त तंत्र आणि हेच बघत राहा. होय नको आहे. आपल्याला जर वेगळे विषय पाहिजे असतील, होय. वेगळे खयाल पाहिजे तर इतर वाचन ही गरजेचं आहे. खरं. त्यामुळं तशा पद्धतीनं आपण स्वतःमध्ये काय आपण सुधारणा करत करत आपण ते गझलेमध्ये उतरवायचं आहे. वा. आपोआपच मग तुमचं कवाफी शोधणं हे दूर निघून जाईल. तुम्हालाही कळणार नाही की मी ते कधी बंद केलं. खयाल आला की पटकन आपण लिहून टाकतो, खरंय. असं होऊन जाईल. होय होय होय, अगदीच बरोबर आहे सर. अजून एक, इथे बरेच लोक लाईव्ह प्रोग्राम अटेंड करतायत, तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील जे सरांना विचारायचे तर तुम्ही ते टाईप करा, आपण ते नक्की इथे घेण्याचा प्रयत्न करूया. सर, अजून एक प्रश्न असा मला विचारायचा आहे की गझलेनी तुम्हाला काय दिलं? गझलेनं मला मी दिला. वा. म्हणजे नाही सर, कारण मला ह्याच्या पलीकडे काय elaborate करून नसू सांगा. शकत. तुम्ही तुम्ही एवढं बोलले की ते मला एकदम आध्यात्मिक झालं. मला तर पोथी एक अपेक्षित आहे. नाही, खरंच आहे. म्हणजे कुणाला स्वतः कशामध्ये सापडेल होय, हा सांगता येत नसतं. खरं, म्हणजे खरं. जो कोणी कलाकार आहे होय, त्याच्या कलाकृतीमध्ये स्वतःला तो सापडत असतो. मग होय, तो लेखक असेल, कवी असेल, एखादा चित्रकार असेल किंवा शिल्पकार असेल, एखाद्याला गायनाचा आवड असेल, कुणीही होय, ज्याला कुठला हा छंद आहे किंवा काही एक वेगळी आवड आहे, होय, त्याच्या आवडीमध्ये तो आवडीनं काम करत असेल, होय. तर त्याला तो स्वतःला स्वतः सापडतो. आणि ते सापडणं हेच खूप महत्वाचं असतं. तो एकदा त्यामध्ये सापडला खरंय, की मग बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण होतात. खरंय. मग मी कुठं माझं नाव झालं पाहिजे किंवा मी पुढं पुढं आलं पाहिजे, ते कुठल्या कुठं निघून जातं, कारण मी मला सापडलेला असतो आणि ते खरंय. गझलेनं मध्ये मी सापडलो. अगदी. त्यामुळं गझलेत रमणं, गझलेच्या बाबतीत बोलणं, गझल शेर चेक करणं, ह्यामध्ये मला खूप आवड आहे किंवा मजा येते. कारण त्यामध्येच मी आहे असं मला वाटत राहतं काय, त्यामुळे छान वाटतं. खूपच छान आहे. आणि काय म्हणजे मला कबीरांचा एक शेर आठवला, तेरा साईं तुझ में है जाग सके तो जाग. ती अनुभूती त्यांनी घ्यायला सांगितली होती. आणि मला वाटतं गझलेत प्रत्येक मला मी संतांनी हे सापडलो. सांगितलंय ना, हं. प्रत्येक संतांनी हेच होय सांगितलंय होय होय होय. की तुम्ही स्वतःला अगदी शोधा. खरंय खरंय. देवामध्ये तुम्हाला शोधा म्हणतात, स्वतःला शोधा म्हणतात. खरंय इथे तर आपण गझलेमध्ये म्हणतो, ही तर खूप होय. छोटी गोष्ट आहे. खरंय, अगदीच अगदीच. सर, आपण कार्यशाळेत खूप वेळा सांगतो की गझल तंत्राचा अभ्यास होत असताना इतर काव्य थोडे दिवस दूर ठेवावे, आणि पण मग गझल आल्यानंतर ते लिहायला म्हणजे हरकत नाही वगैरे, असं काही आहे का? कारण खूप लोक असं म्हणतात की एकदा गझल जमली की बाकीकडे कशाला पाहायचं, गझलच सगळ्यात टॉप आहे. तर मग त्याच्यावर तुमचा काय विचार आहे? अजिबात नाही, कुठलीही कलाकृती कमी जास्त नसते, कुठलंही लिखाण कमी जास्त नाहीये. आता बऱ्याच वेळा आता नाव घेत नाही, आपल्याच परिवारातले अतिशय सुंदर लिहिणारे गझलकार आहेत. होय अगदी एक 4-5 दिवसापूर्वीच आमचं बोलणं झालं. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की सर, मुक्त छंदात बरंचसं सुचायला लागलंय. होय मी का एवढाच प्रश्न टाकला, त्याच्यावरती त्यांनी हे लिहून पाठवला त्यांचा एक शेर, आणि तोच खयाल मुक्त छंदात लिहिला. सर, काय वाटतंय, असा एवढाच फक्त प्रश्न हं, होता. हं, हं, हं. पण मुक्त छंदात जे लिहिलं ते खरोखर असं पटकन पोचणार होतं. मग हम्म. आता ते वाईट आहे का? नाहीये. कारण ते पोचतंय माझ्यापर्यंत, येतंय ते. मग ते अट्टहास गझलेत शेरातच पाहिजे असं अजिबात नाहीये. अगदी. आपण गझल शिकताना का सांगतो? कारण गझलेचं तंत्र थोडंसं अवघड आहे. थोडं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या कालावधीत दुसरं काही तुम्ही लिखाण करायला गेला तर इकडचं चुकण्याची शक्यता 100% आहे. ते होऊ नये म्हणून आपण सांगतो की थोडं बाकीचं थोडे दिवस थांबवा सगळं लिखाण. पण गझलेवरती तुम्ही शेरावरती फोकस करा, तुम्हाला जर खरोखर ती शिकायची असेल. आणि ते एकदा शिकला, तुमचं तंत्र अवगत झालं, तुम्ही बाकीचंही लिहू शकता. कुठल्याही लेखनाला अजिबात कुठलंही बंधन नाही, कारण हा स्वतःचा हे आहे. तुम्हाला जर गझलच इतकी आवडत असेल की तुम्हाला दुसरं नकोच वाटतं लिहायला, तर त्याहून चांगलं काहीच नाही. पण मी तेही चांगलं लिहू शकतो आणि हेही लिहू शकतो. किंवा हा खयाल मला गझलेत बसवताना थोडस मर्यादा येत आहेत, पण मला ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिताना
कवितेमध्ये, चारोळीमध्ये, हायकूमध्ये किंवा तुमच्या अभंगामध्ये किंवा कुठल्याही प्रकारामध्ये, तर तुम्हाला त्यामध्ये छान वाटत असेल तर लिहा ना. अजिबात तसं काही म्हणायची गरज नाही. हो. खूपच सुंदर. सर, एक अजून प्रश्न आहे की एक गझल ही व्यक्ती सापेक्ष असते असं म्हणतात. तर त्यामध्ये खूप वेळा असा अनुभव येतो की व्यक्ती सापेक्ष ती जरी असली तरीही म्हणजे प्रत्येक वाचक हा स्वतःलाच जोडतो, पण ते जोडल्यानंतरही तो पुढच्याला जज करायचा प्रयत्न करतो. ती वृत्ती तर लोकांची हे करता येत नाही. तर त्यामधनं पण मार्ग कसा काढावा? म्हणजे दिलखुलास वाटतं ते लिहावं लोकांचा विचार न करता, की श्रोता महत्वाचा हे पाहून त्याला जे आवडेल तसं लिहायचा प्रयत्न करावा? इथं श्रोता आणि लेखक दोन्ही महत्वाचे नाही आहेत. नाही. लेखन महत्वाचं आहे. अरे वा वा. त्यामध्ये काय होतं माहितीये का, ह्या प्रश्नामध्ये गुगली आहे. होय ते होय सोडवून देतो मी. म्हणजे होय. डोक्यातलं कायमचं निघून जाईल. काय होतं, आपण ज्यावेळी लेखक किंवा कवी किंवा गझलकार म्हणून ज्यावेळी लिहायला जातो, त्यावेळी मी गझलकार आहे ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू न लिहितो. म्हणजे मी महत्वाचा त्यामध्ये हा, येतो. हा, वाचणारा काय, अरे मला हे असं वाटतंय. म्हणजे वाचक म्हणून जेव्हा आपण एखादी गझल वाचू, होय, रसिक म्हणून जेव्हा ऐकू, होय. त्यावेळी अरे मला हे आवडते, मला हे अशा पद्धतीने पाहिजे किंवा त्याच्या मागे ह्याचा असा उद्देश असेल असं मला वाटतंय, तिथं मी पुन्हा आला. हम्म, जोपर्यंत हा मी लिहिणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या डोक्यात असेल, हम्म, तोपर्यंत त्या गझलेला न्याय मिळत नाही. मग हे असं सुरू होतं की ह्यांना लिहिलंय म्हणजे ह्याचं काहीतरी बहुतेक झालंय म्हणून हम्म. ह्यांना असं लिहिलं. एखादा हो, हे लिहिला समजा, म्हणजे प्रेमभंगावरती एखादा शेर सुचला पटकन आणि आपण लिहिला, बहुतेक याचं घरात भांडण झालंय असं होय लगेच होय. दुसऱ्याला वाटतं. का वाटतं? कारण तर तो त्या पद्धतीने विचार करतो. खरं खरं. किंवा एखाद्याच आपण लिहित असताना सुद्धा, नाही तो जरा आज हे दिसतोय, म्हणजे हे मोसल्या दिसतोय, त्याच्यावर आपण काहीतरी लिहूया. म्हणजे हम्म, इथं कुठेतरी आपण हे करावं लागले, म्हणजे त्या हम्म. गोष्टीला वैयक्तिक करून घेऊन लिहायला लागलोय. होय होय होय. जोपर्यंत हे वैयक्तिक होणं आहे लिहिणाऱ्याच्या आणि वाचणाऱ्याच्या मध्ये, स्वतः तोपर्यंत त्याला काही पर्याय नाही. ते बाजूला ठेवून लिहिलं गेलं पाहिजे. मग येणाऱ्या कमेंट तुम्ही कशा लिहा. अर्धा ग्लास भरलेलाही समोरचा म्हणू शकतो आणि रिकामाही म्हणू शकतो. होय तर होय त्याचा त्याचा प्रश्न आहे. होय. पण आपण कुठल्या भावनेने लिहायचं हे आपण प्रामाणिक असलं पाहिजे. खरं सर, अगदी दुसरी मला. गोष्ट, होय. आपण लिहिलंच त्या अर्थानं, हम्म. आपण खरोखर लिहितानाच त्या अर्थाने लिहिली आणि दुसऱ्यानं म्हटल्यानंतर अरे बाकीचे काय म्हणतील ह्या ना, आपण जर नाकारू लागलो तर तेही चुकीचं आहे. ज्या मनानं, ज्या अर्थानं, ज्या विचारानं आपण लिहिले, तो शेवटपणे प्रामाणिकपणे तो स्वीकारला पाहिजे. क्या बात. होय सर, त्याचा तुम्ही आता जे म्हणाला त्याचा एक अनुभव आला. मागे मी शेर लिहिली आणि मला त्या काळात सगळे असे दर्दी शेर आठवत होते, तेच मी लिहित होतो. तर मला एका मित्राचा फोन आला. अरे म्हणे, तुझं पौर्णिमेचं काही झालंय का, म्हणजे काय कठीण आहे का तुमचा प्रसंग सध्या? अरे म्हटलं नाही, ती माझे प्रत्येक शेर ऐकून वा म्हणते मगच मी टाकतो. तर ते थोडं होतं, लोक म्हणजे डायरेक्ट जज करायला लागतात. अतिशय सुंदर. सर, मला अजून इथे असा कुठला प्रश्न आलेला आहे, मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो सर, की तुम्ही नवोदितांना एक काय अशी सूचना, कार्यशाळेत तर तुम्ही खूप काही सांगता, ते घडत आहेत, पण ऐकणाऱ्यांना, नवोदित म्हणा किंवा जे प्रस्थापित म्हणा, त्यांना असं काय तुम्हाला सूचना द्यावी वाटेल, की जेणेकरून गझल वृक्ष हा आहे त्यापेक्षा अजून जास्त चांगला, जास्त भरेल, यासाठी तुम्हाला काय वाटतं की लोकांनी करावं? लोकांनी फक्त एक गोष्ट करावी, सगळ्यात महत्वाची गझल, एवढं एकच डोक्यात ठेवावं. त्यामध्ये मग नवीन प्रयोग करताना तेही गोष्ट लक्षात ठेवा की एक तंत्रशुद्ध गझल, तंत्रशुद्धपणा हा गझलेचा बाणा आहे किंवा कणा आहे असं म्हणून, तो न मोडता, न खाली वाकवता, अं, त्या पद्धतीनं लिहिणं किंवा त्या पद्धतीनं वेगवेगळे प्रयोग करणं अपेक्षित आहे. नवीन लोकांसाठी सुद्धा हेच सांगेल की लिहित असताना आपण लिहितोय म्हणजे काहीतरी वेगळं आहे, ह्यापेक्षा ती गझल किंवा तो शेर खूप महत्वाचा आहे हे डोक्यात ठेवून लिहायला पाहिजे. तसं झालं तर आपोआपच तुम्हाला गझलेकडून खूप काही मिळेल. तुम्ही जर स्वतःसाठी गझल लिहायला लागला तर तुम्ही स्वतःपुरतं मर्यादित राहाल. तुम्ही गझलेसाठी स्वतः झालात तर तुम्हाला गझलेकडून खूप काही मिळेल. आणि फक्त ही गझलेच्या बाबतीतच नाही, इतर प्रत्येक बाबतीमध्ये हे अशा पद्धतीने होऊन जाईल. वा, खूपच सुंदर. सर, एक प्रश्न आलेला आहे की अशा काही गझलची पुस्तके वाचण्यासाठी आम्हाला सुचवू शकता का सर, की जे वाचन केल्याने लेखन आम्हाला सोपे होईल? मगाशी मी सांगितलं, पुन्हा तोच प्रश्न येईल. होय होय. अं, गझल तर मी भरपूर, म्हणजे अगदी सुरेश भटांच्या पासून ते अगदी आपल्या प्रावीण्य परिवारातल्या प्रत्येक याच्यापर्यंत प्रत्येकाच्या गझल वाच. मी एकच मगाशी पण हेच सांगितलं की फक्त निवडून ठराविक वाचणं याच्यातून आपल्याला खायला मिळणार नाही, अजिबात नाही.
आपण संकुचित होऊन किंवा कमी विचारामध्येच अडकून राहू. मी बऱ्याच वेळा सांगतो की तेच तेच ख्याल येणं, तेच तेच शब्द येणं आपल्या याच्यामध्ये, याचा अर्थ आहे आपलं वाचन कमी पडायला लागलं. होय होय होय. आपण काही शब्दांच्या प्रेमात पडतो, मी यावेळी भरपूर वेळा सांगितलंय. होय 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 सर. का पडतो? कारण मग आपल्याला ते हळूहळू दुसरं सुचायचं कमी होत जातं. होय तर ते होऊ द्यायचं नाही. त्याच्यासाठी सगळं वाचा. वर्ज्य काहीही ठेवू नका. किंवा अमुकच गोष्टी, अमुकच गझल संग्रह वाचले म्हणजे माझी गझल अतिशय सुंदर होणार, आणि हे गझल वाचले म्हणजे माझी गझल संपली आता, असं काहीही नसतं. त्यातले चांगले फक्त विचार घ्या, आणि तंत्र आपण आपल्या कार्यशाळेतून, आपल्या परिवारातून देतच असतो. होय. फक्त खयाल येण्याच्या दृष्टीनं किंवा विचार नवीन कसे लिहिले जातात यासाठी वेगवेगळे सगळं वाचा. त्याला कुठलंही वर्ज्य ठेवू नका, किंवा अमुकच वाचावं असं फिल्टरही लावू नका. क्या बात आहे. खूपच सुंदर. सर, अतिशय बहरदार अशी आज तुम्ही म्हणजे मुलाखत आम्हाला दिलेली आहे. खरोखर एक एक प्रश्न विचारताना मला थोडं वाटत होतं की हा मी बरोबर प्रश्न विचारतो आहे की नाही. पण तरी आधीच म्हटल्यासारखं जे मला सुचले ते प्रश्न मी विचारले. नवे नवे ते प्रश्न म्हणजे बऱ्याच लोकांकडनं नेहमी असतात, डिस्कशनमध्ये असतात, कार्यशाळेतल्या लोकांचे फोन येतात, त्यावरून ते प्रश्न सुचलेले होते, ते घेतले. सर, कार्यक्रमाच्या सांगतेकडे जात असताना मला सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटते. नतमस्तक व्हावंसं वाटतं की तुम्ही आजच्या या नवोदिताच्या, म्हणजे थोडा अजून हेडिंग विषयी मला संभ्रमच आहे, पण नवोदित गप्पांमध्ये तुम्ही आज इथे आलात. मी नेहमी सांगत असतो की मला म्हणजे आध्यात्मिक गुरु आहेत माझे नरहरी महाराज विणीकर, प्रोफेशनल मेंटॉर्स आहेत, म्हणजे करिअरमध्ये. आता साहित्याचे गुरु म्हणून मी नेहमी तुम्हालाच मानलेलं आहे. तर तुमचा एक शेर आहे, बराच जुना आहे. तो मला मी तो वाचल्यानंतर मला, की काय म्हणतात त्याला ते, हा, की त्या गुरूंच्या रांगेमध्ये अगदी तुम्हाला मी वरच्या स्थानावर नेऊन ठेवलं. कारण तो एक आध्यात्मिक मंत्र तुम्ही गझलेमधनं आम्हाला दिला होता, की दुःखाच्याही रांगेमध्ये हसून जगणे शिकलो आहे. दुःखाच्याही रांगेमध्ये हसून जगणे शिकलो आहे. जगण्यासाठी मज सौख्याची गरज जराही उरली नाही. जगण्यासाठी मज सौख्याची गरज जराही उरली नाही. तर असंच सर तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या म्हणजे गझलेमधनं वेगवेगळ्या आयुष्याच्या शिकवणी तुम्ही आम्हाला देत राहा. आणि असंच आपण काय म्हणतात, तुम्ही जो गझलेचा ध्यास, जे गझलेचं वेड तुम्ही माझ्यासोबतच महाराष्ट्रातल्या असंख्य जणांना लावलेला आहे, ते तुमची कृपा आशीर्वाद असेच आमच्यावर राहू देत, अशी मी ईश्वराकडे तुमच्याकडे प्रार्थना करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. धन्यवाद, धन्यवाद. नक्कीच यावर फक्त एकच बोलेन होय. की गझल प्रावीण्य परिवाराचा धन्यवाद की मला ही संधी मिळाली. कारण नवोदितांशी गप्पा ह्या नावाखालीच मला ऍक्च्युली बोलायचं होतं. कारण मी स्वतः नवोदित आहेच हे मी स्वतः मान्य करतो, आणि कुणीही तसं प्रस्थापित मी गझलकार आहे असं आपल्या मधला कोणी लगेच पुढं तसा येऊ नये असं खरोखर प्रामाणिकपणे वाटतं. कारण तसं झालं तर हळू गझल मागे जाते आणि तो व्यक्ती पुढे गेल्यासारखं वाटतं, आणि ते होऊ द्यायचं नाहीये. फक्त आपली गझल हे एकमेव उद्देश घेऊन आपण पुढे जायचं आहे. वा. तर त्यासाठी हा सगळा ही सगळी उठाठे होती म्हणायला हरकत नाही. आणि ओके. आजच्या या मुलाखतीमध्ये खूप वेगवेगळे प्रश्न आले, त्यासाठी तुझे धन्यवाद. कारण यातून माझ्या सहित सर्वांनाच काहीतरी नवीन शिकायला इथं नक्कीच मिळालं. तर होय. या सगळ्या मुलाखतीसाठी तुझं, आपल्या परिवाराचं, कार्यशाळेतून जे कोणी सगळे नवगझलकार आलेले आहेत, तर त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि अशीच आपली गझल वाट जी आहे होय. ती अतिशय योग्य वाटचालीनुसार खूप होय. शेवटपर्यंत जाईल असा विश्वास वाटून, किंवा असा विश्वास तुमच्याकडून 100% मला कायम मिळत असतो, तर तसाच राहू द्या असं बोलून मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच.